हरिओम. आज शनिवार 7 जून 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर महाराज म्हणत आहेत की नित्यनेम म्हणजे काय. आता याविषयी त्यांचे विचार ऐकूया. नित्यनेम म्हणजे काय. नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम. नित्य कोण? जो कधी बदलत नाही तो. याचा अर्थ असा की जे पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य आहे. आणि म्हणून नित्य म्हणजे भगवंत असं समजायला पाहिजे. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचं. नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे. हो, आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणं आणि त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणं याचं नाव नित्य नियम. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही. आणि हा देह हा जड अशाश्वत असल्यामुळे देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताच्या नियम घडणे शक्य नाही. म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे असं भगवंताचं नाम अखंड घेणं हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी शास्त्राची बंधनं, पोथी वगैरे वाचणं, स्नान संध्यादी नित्य कर्म करणं वगैरे पाळावी, पण त्याचा हट्ट आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेने नाम घेतलं की भगवंत दर्शन देतो. शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे. पुष्कळ सेवा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावं. नामाने भावना शुद्ध होत जाते. आणि खरं म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे ना तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर ते शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करेल त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही. शंका या फार चिवट असतात. त्या मरता मरत नाहीत. शिवाय काही शंका आचरणाने अनुभवानेच नाहीशा होतात. आणि म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत गेल्याने काय होईल. मन स्वच्छ होत जातं. शंका आपोआप विरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडं, पक्षी, दगड सर्वांना रामनामाचं प्रेम लागलं होतं. आणि असं वर्णन आहे. रामनामाचं प्रेम आणि भगवंताचं प्रेम दोन्ही एकच आहेत. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे आणि ह्यातच जीवनाचं सर्वस्व आहे. ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडले नाही. हरिओम. हरिओम. हरिओम.